त्यामुळे त्यांच्याकडे जर संविधानिक पद अख्ख्या महाराष्ट्राचं असेल तर त्यांनी त्या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सेवा द्यावी, सांगत्या सभेला यावं. बाकी सगळी काळजी इथे असणारे कार्यकर्ते, आमच्यासारखे दादांवर प्रेम असणारे कार्यकर्ते आणि परिवारातले लोक हे नक्कीच ही जबाबदारी सांभाळतील असं मला तरी वाटतं. निवडणुकीची मतदानाची औपचारिकता किती लिहिलं असेल? हे जे कोणी 22-23 लोक उभी राहिलेली आहेत, बारामतीचे उभे आहेत, त्यांना प्रत्येकाला एखाद दुसरं मत मिळालं तर काय वेगळं वावगं ठरू नका. आणि बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना 0 सुद्धा मतदान झालं तरी वावगं ठरू नका. त्यामुळे म्हणूनच मी लोकांना बोलतो, मतदान जास्त करा. बाकी मतदान जेवढं जास्त होईल, 3.5 लाख मतदान जर झालं, 100% मतदान झालं तर मग समजून घ्या तेवढ्या पटीने म्हणजे 99%, 98% मतदान हे अजितदादांच्या पक्षाला दादांकडे बघून त्या ठिकाणी होईल. 3 लाख झालं तर 99-98%, आणि जर समजा 2.5 लाख झालं तर म्हणून मताधिक्य वाढवायचं असेल तर मतदानचा टक्का हा वाढून घेणं पण